सो फ्रेंड्स, रिटर्न जर्नी आहे 1652 किलोमीटर फ्रॉम कन्याकुमारी टू मुंबई. प्राऊड फिलिंग. बाईकने आपला श्रीनगर पण केलं आहे आणि कन्याकुमारी केलं आहे. सो काश्मीर टू कन्याकुमारी. 2 दिवसापूर्वी पावसाने भिजलो होतो आणि आता घामाने इथेच भिजलो. बायकर्सचं हेच आहे लाईफ. आता कळलं एवढ्या पवनचक्क्या इथे काय आहेत, कारण हवाच एवढी भरपूर आहे. आणि गाडीने आपल्या कंप्लीट केले आहेत 3000 किलोमीटर्स. हे ना केळीचं पान हे मिस करणार आहे आम्ही तामिळनाडू. आज तामिळनाडूतली लास्ट नाईट आहे. सो आला आहे आमचा चिकन शॉर्मा आणि चिकन बिर्याणी. गुड मॉर्निंग फ्रॉम कन्याकुमारी वन्स अगेन फॉर द लास्ट टाइम. वेलकम टू अनदर व्लॉग. रेडी आम्ही दोघेही. परतीचा प्रवास आज तामिळनाडूवरून म्हणजेच कन्याकुमारीवरून रिटर्न आपण चाललो आहे मुंबईला. पाऊस नाही आहे, थोडासा पडून गेला सकाळी, पण ढगाळ वातावरण आहेच. त्यामुळे आजही काय आम्हाला सनराईज नाही बघायला मिळाला. निघण्यापूर्वी आपला कॉम्प्लिमेंटरी TTDCचा मस्त ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. चलो. हे रेस्टॉरंटचं चित्र दाखवलं आहे, पण एवढे मेनू नसतात इकडे. पण ठीक आहे, चांगलं आहे. जे काय आहे ते टेस्टी आहे. चलो. ओके, आज काय आहे चेंज? व्हॉट इज दिस? शेव्या आहेत. आम्हाला वाटलं कालच्यासारखंच असेल, पण आज वेगळं आहे. काही मेनूज वेगळे. हां, इडली तर आहेच आपली कॉमन. हां, हे काल पण होतं, पण काल त्याचा कलर वेगळा होता ना. हां, आज मेदूवडा आहे, काल दालवडा होता. काल गडबडीत तुम्हाला टेस्ट सांगितलीच नाही. खूप सुंदर आहे सगळी टेस्ट युनिक. छान होतं कालचं पण सुंदर. सो फ्रेंड्स, रिटर्न जर्नी आहे आणि यू कॅन सी 1652 किलोमीटर फ्रॉम कन्याकुमारी टू मुंबई. चला, हाच रूट आपला असणार. कृष्णगिरी, बँगलोर, आपला कोल्हापूर NH4 मार्गेच. चलो बघूया आज कुठपर्यंत जाता येते. रूम हॉटेलचा आपला असा आहे ना, आणि असा व्ह्यू आहे ना, खरंच सोडवत नाही रे. मन करवतच नाही की इथून जावं. तो बघा ना, तो स्टॅच्यू दिसतोय आणि विवेकानंद रॉक पण दिसतोय. पण निघावं तर लागणार आहे, लांबचा प्रवास आहे. तो मिटिओर रेडी आहे आपली. बॅग्स आणल्यात आम्ही. चेन लूब संपत आलाय, पण मारावं लागेल आज असेल तेवढा. बॅग्स लोड झाल्या आहेत आणि घाम आलाय अक्षरशः. एवढं ऊन आहे ना, म्हणजे 2 दिवसापूर्वी पावसाने भिजलो होतो आणि आता घामाने इथेच भिजलो. बायकर्सचं हेच आहे लाईफ. चला बघूया आज कुठपर्यंत टप्पा गाठता येतो. चलो गणपती बाप्पा. रिटर्न जर्नी बिगेन्स. साडेबारा वाजले यार. एवढ्या लेट कोण निघतंय. सुपर्ब स्टे यार इट वॉज. तुम्हाला पण मी सांगेन की TTDCलाच ट्राय करा. ओके, दिस इज अवर लेफ्ट. मेन रोडलाच आहे सगळ्यात मोठं म्हणजे महत्त्वाचं. बस वेदर असंच क्लिअर राहू दे यार. चला आता नो साईट सीइंग. एवढे दिवस साईट सीइंग करत होतो, आता फक्त रिटर्न जर्नी आहे. फक्त प्रवास आणि प्रवास. यावेळेला बाईक नाही टाकली मी. नागरकोइल स्टेशनवरून टाकता आली असती, पण गेल्या वेळेचा अनुभव सिक्कीम तर तुम्हाला माहितीच आहे. बाईक कुठल्या अवस्थेमध्ये आली परत, आणि एवढा वेळ लागला. खर्चही तेवढाच. त्यापेक्षा थोडा कंटाळवाण आहे रिटर्न प्रवास, पण ओके, आपल्यासोबत बाईक जाईल. हा राईट आहे NH44 साठी. येस, हाच रूट आहे आपला. वेलियोर तिरुनेलवेली मदुराई. हा जो हायवे आहे ना मित्रांनो, याला म्हणतात श्रीनगर कन्याकुमारी हायवे. प्राऊड फिलिंग. बाईकने आपला श्रीनगर पण केलं आहे आणि कन्याकुमारी केलं आहे. सो काश्मीर टू कन्याकुमारी. माउंटन रेंज यार, काय सुंदर वाटत आहेत खरंच. कन्याकुमारी खूप सुंदर. एका बाजूला बीच आणि एका बाजूला हे माउंटन्स, त्या पवनचक्क्या, नारळाची झाडं. हो, हवा खूपच आहे यार. बाईक हलते पूर्ण. सुंदर लेक आणि पलीकडे नारळाची झाडं. वाव. आणि माउंटन रेंज. लवली यार. इनक्रेडिबल इंडिया. आता स्ट्रेट 48 किलोमीटर सरळ आहे आपल्याला हाच हायवे. वाव, लुक ब्यूटी यार.
नेक्स्ट लेवल. एवढा विंड ब्लास्ट होतोय ना, गाडी मी स्पीडअप करूच शकत नाही आहे. आता कळलं एवढ्या पवन चक्की ते काय आहेत, कारण हवाच एवढी भरपूर आहे. त्यामुळे सुंदर रस्ता, मोकळा रस्ता असून पण स्पीडअप करता येत नाही, याचं वाईट वाटतं. फर्स्ट ब्रेक आफ्टर 150 किलोमीटर्स. गाडी पण रिझर्वला लागली आहे. पेट्रोल आहे ते 103.49. सो गुड, आपल्यापेक्षा तरी स्वस्तच आहे. सो दिस इज अवर रोड टिंडिगल. मदुरा राहिलं आहे खाली. इथे आपण मदुराईला आलो आहे, म्हणजे अराउंड 240 किलोमीटर आलो आहे. मदुराईला आपण जाऊन आलो आहे. आधीचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर बघा मदुराईचा. आणि गाडीने आपल्या कंप्लीट केले आहेत 3000 किलोमीटर्स घरातून निघाल्यापासून. आणि आणखीन 1400 किलोमीटर होणार आहे आपल्या घरी जाईपर्यंत अराउंड. म्हणजे 4-4.5 हजार किलोमीटरची जर्नी होणार आहे आपली यावेळेला. आणि व्ह्यूज बघा यार, ही नारळाची झाडं, वाव. आणि डोंगर बघा, सुंदर यार. या रूटने आपण पहिल्यांदा चाललो आहे, कारण येताना आपण आलो होतो चेन्नई मार्गे. चेन्नई, महाबलीपुरम, पॉंडी, तंजावर. सो फर्स्ट टाइम आपण दिंडीगल, सालेम या रूटने चाललो आहे. ब्युटिफुल रस्ते तर सुंदर आहेतच. काय सुंदर माउंटन रेंज आहे यार. कोडा इथून हार्डली 80-90 किलोमीटर्स आहे, पण नाही पॉसिबल होणार आपल्याला आता. छुट्टी भी तो खतम होने आई है. ओके, दिंडीगल क्रॉस केले आणि आता स्ट्रेट चाललो आपण सालेम. 170 किलोमीटर. पुढे बँगलोर मुंबई हायवेला कनेक्ट होऊ आपण. आणि सडनली ना एकदम कूल ब्रीज यायला लागले, एकदम गार वाटते. वर पण बघा काळा ढग दिसतोय आणि हवा पण एकदम गारवा आहे. ओहो, विंड ब्लास्ट भरपूर आहे. चला ॲटलिस्ट सालेमपर्यंत राहायला पाहिजे. 170 किलोमीटर तरी गाठलंच पाहिजे अंतर आपल्याला. लेट्स सी. त्याच्या पुढे कृष्णगिरी आहे. कृष्णगिरीपर्यंत नाही जाता येणार, 570 होतं. ओके, सालेम राहिलं 102. बँगलोर 300. वाजले संध्याकाळचे 6:45 आणि काळोख पडलाय. एक्झॅक्ट आपल्या कन्याकुमारीवर निघाल्यापासून 6 तास झालेत आणि 6 तासामध्ये गाडी ऑलमोस्ट 360 किलोमीटर खेचली आहे, इन्क्लुडिंग 2 रेस्ट स्टॉप. सो इट्स अ गुड, कारण पाऊस नाही आहे, रोड चांगले आहेत. आणि ऑफकोर्स क्रेडिट गोज टू माय मेटिओर 350. सालेमला पोचलो आहे, पण आता राहायची काहीतरी व्यवस्था बघायला लागेल, कारण ऑलमोस्ट 450 किलोमीटर आलो आहे आणि वाजता आहेत रात्रीचे 8:30. इथे काहीतरी दिसतंय रूम्स अवेलेबल. चला बघूया, विचारून. शेवटी 9:15 वाजता चेक इन केलं आहे. हॉटेल सर्वांना रेसिडेन्सी म्हणून सालेममध्येच आहे आणि चांगलं हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही. सो गुड. ॲक्च्युली बजेट बघणार होतं, पण हे चांगलं मिळालं एकदम. मेन म्हणजे जागा भरपूर आहे. आमचे जॅकेट्स वगैरे ठेवायला पण हँगर दिलेत त्यांनी. आणि स्वच्छ आहे, सिटिंग आहे भरपूर. काय करायची म्हणा. टॉयलेट बाथरूम पण छान आहे. ॲक्च्युली 2100ला पडला आहे रूम. 24 आवर्ससाठी असतो, पण आपल्याला तर एवढा वेळ नाही राहायचं आहे, सकाळी निघायचं. हां, पण एक चांगली गोष्ट अशी आहे की कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. फ्रेश होतो पटकन आणि मग जेवायला जाऊ खाली. आणि हे आहे आमचं हॉटेल सर्वाना रेसिडेन्सी. आणि रेस्टॉरंटसाठी एवढी गर्दी आहे ना, गाड्या बघा किती लागल्या. पुढे पार्किंग आहे. आणि आम्ही असे की इथे जेवायचं टाकून आम्ही पुढे चाललो, कारण वाटेत आम्ही बिर्याणी बघितली होती एक मस्त. तिथे आज बिर्याणी खायचा इथे. आणि इकडे काय डोस्यासाठी फेमस आहे ती, पण उद्या मॉर्निंगला आपल्याला मिळेलच, कारण ब्रेकफास्ट आहेच. त्यामुळे आता चलो जरा बाहेर ट्राय करूया. सालेम AM बिर्याणी या जातानाच बघितलेलं, त्यामुळे ही ट्राय करायची. हे ना केळीचं पान, हे मिस करणार आहे आम्ही. तामिळनाडू, आज तामिळनाडूतली लास्ट नाईट आहे, कारण रोज केळीच्या पानावर जेवलो आहे. सो मिसिंग यार. उद्या कर्नाटक आणि परवा महाराष्ट्र. सो आला आहे आमचा चिकन शॉर्मा आणि चिकन बिर्याणी. चला खाऊन घेऊ. एवढा ज्युसी आहे ना. आपल्याकडे असं तसं ड्राय नाही आहे अजिबात. आणि आपल्याकडे ते मोयोनीज वगैरे टाकतात ते उगीच नाही आहे.
खूप छान टेस्ट आहे. ही आहे दह्यातली कोशिंबीर आणि काहीतरी रस्सा आहे वाटतं. हे काय आहे? थोडासा इथे सुंदर आहे बिर्याणी, एकदम ऑथेंटिक. जेवून आल्यानंतर आपल्याच सर्वांना हॉटेलमधल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बघूया. एवढी गर्दी होती ना मगाशी. आणि स्वीट्स बघा यार, काय व्हरायटी आहे. सो स्पेशल आहे ना यांचा तो गव्हाचा हलवा, बीट हलवा स्पेशल असतो. बघूया आपण ट्राय करू. आणि हा आहे बीट हलवा. क्या बात आहे. बघूया टेस्ट करू. थोडा गरमागरमा एवढा सॉफ्ट आहे ना, सुपर. सो आम्ही हलवा घेतला आहे आणि मुरुक्कूसुद्धा, इकडची आठवण. आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. वाजले 10:30. भेटूया उद्या सकाळी. परतीचा प्रवास सुरू आहे आपला. नाव तामिळनाडू टू मुंबई. येस. भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत मस्त फिरा. मनसोक्त बाय. बाय.